मी प्राध्यापक आर पी बिरादर, एक्स फॅकल्टी ऑफ राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर अँड डायरेक्टर ऑफ आयकॉन फिजिक्स क्लासेस लातूर अँड प्रेसिडेंट ऑफ एस कॉलेज लातूर अर्थात साई सायन्स कॉलेज लातूर आणि इथंच मी फिजिक्स विषयाचा लेक्चर म्हणून सुद्धा काम करत आहे. तर विद्यार्थी मित्र, आत्तापर्यंत आपण रोटेशनल डायनामिक्समधला पहिला पार्ट कंप्लीट केलेला आहे. कोणता पार्ट? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि या दोन्ही पार्टवरचे न्यूमरिकल्स प्रॉब्लेम्स ज्याला आपण म्हणतो ते प्रॉब्लेम आपण आता स्टार्ट करणार आहे. एक लक्षात ठेवलं पाहिजे की हा व्हिडिओ पाहत असताना तुमच्याकडे काय असलं पाहिजे? पेन, पेन्सिल, नोटबुक आणि प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व करते वेळेस खूप काळजीपूर्वक लक्ष देऊन पेशन्सली प्रॉब्लेम सॉल्व करा. फिजिक्समधले प्रॉब्लेम म्हणजे फिजिक्सचा आत्मा आहे आणि हा फिजिक्सचे प्रॉब्लेम आत्तापर्यंत तुम्ही नीट एक्झाम असेल, जेई एक्झाम असेल, इवन आपली CET असेल, या एक्झाममध्ये 80 to 90% न्यूमरिकल्स विचारलेले आहेत. 80 ते 90% प्रॉब्लेम्स विचारलेले आहेत. आणि काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की प्रॉब्लेम्सचे बोर्ड आणि नीट जेई CET वेगळे नसतात. प्रॉब्लेम्स आर दी ॲप्लिकेशन्स ऑफ थिअरी. थिअरी जर व्यवस्थित कळली असेल, आपल्याला थिअरीच्या आयडिया आपल्याला क्लिअर झाला असेल तर प्रॉब्लेम आपल्याला सहज सॉल्व करता येईल. तर पहिला प्रॉब्लेम तुम्हाला इथं दिलेला आहे. प्रॉब्लेमच्या बाबतीमध्ये काय करायचं? प्रॉब्लेम अत्यंत काळजीपूर्वक वाचायचा आणि त्याच्यामध्ये दिलेला जे गिवन डाटा आहे तो पिकअप करायचा. आता लाईन टू लाईन यू रीड द प्रॉब्लेम. कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन a coin and a gramophone disc is 0.5. Radius of the disc is 8 centimeter and you write the given data. प्रॉब्लेम मधला गिवन डाटा काय आहे सांगा बरं मला. तर म्यू कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन किती दिलेलं आहे तुम्हाला? 0.5. रेडियस ऑफ द डिस्क R इज इक्वल टू किती? 8 सेंटीमीटर डिस्कचा रेडियस आहे. त्यानंतर इनिशियली द सेंटर ऑफ द कॉइन इज पाय सेंटीमीटर अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द डिस्क. म्हणजे इथं अशी एक डिस्क असेल, ह्या डिस्कचा रेडियस R दिलेला आहे तुम्हाला 8 सेंटीमीटर आणि ती डिस्क इथं ठेवलेली आहे आणि त्याचा रेडियस किती? पाय सेंटीमीटर आहे. आणि ही डिस्क इथून इकडे स्लिप होत चाललेली आहे, घसरत गेलेली आहे आणि शेवटी हा रिम आहे. या रिमवरती डिस्क आणण्यासाठी कोणत्या फ्रिक्वेन्सीनं त्याला रिव्हॉल्व केलं पाहिजे? ॲट व्हॉट मिनिमम फ्रिक्वेन्सी विल इट स्टार्ट स्लीपिंग अवे. म्हणजे इथून याला स्लीप होण्यासाठी स्टार्ट स्लीपिंग अवे फ्रॉम देअर by what factor will the answer change if the coin is almost at the rim. आता पहा बेटा, आता ही इथं मी ॲप्लिकेशन ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्सचा हा प्रॉब्लेम आहे. सांगा बरं काय असतं? आता या ठिकाणी या कॉईनचं वेट असतं mg व्हर्टिकली डाऊनवर्ड आणि सेंट्रीफ्युगल फोर्स जो असतो तो mr ओमेगा स्क्वेअर दॅट पुल्स outside towards the rim, and this mr omega square greater than mu times mg. Centrifugal force is equal to or greater than mu times mr omega square. Centrifugal. What is m? Mass of the coin
r radius of the disk and omega angular velocity, and that is centrifugal force is equal to, you write here, centrifugal force is equal to mr omega square, आणि coefficient of static friction is equal to काय असेल सांगा मला. coefficient of static friction is equal to mu times m into g. When the coin starts slipping, this centrifugal force greater than coefficient of static friction, and that is equal to here centrifugal force greater than or equal to mu times m into g, and that is mr omega square is equal to mu times m into g. आला का लक्षामध्ये. पहिल्यांदा फॉर्म्युला, हा प्रॉब्लेम कोणत्या आर्टिकलवरचा आहे हे इमिडिएट कळलं पाहिजे, तर फॉर्म्युला रिकॉल करता येऊ शकतो, आणि मग पुढे सोल्युशन काढणं फार सोपं आहे. फॉर्म्युला आठवलं तर किमती ठेवायच्या आहे आणि सिंपल पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचे आहेत. एम एम कॅन्सल आणि ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू म्यू जी अपॉन आर. चला बेटा, म्यू काय रे 0.5 दिलेलं आहे आपल्याला. जीची किंमत इथं पाय स्क्वेअर घ्या म्हणलेलं आहे, तुम्हाला घेऊन टाका. आर रेडियस डिस्कचा किती दिलेला आहे, 8 सेंटीमीटर दिलेला आहे, आणि ओमेगा स्क्वेअर म्हणजे 4 पाय स्क्वेअर एन स्क्वेअर इज इक्वल टू 0.5 इंटू पाय स्क्वेअर अपॉन 8. पहा, पाय स्क्वेअर हे पाय स्क्वेअर कॅन्सल, 0.5ला 1/2 लिहिलात तुम्ही तर किती झालं हे 1/16. बरोबर आहे. 4 पाय स्क्वेअरची किंमत 1/16. दोन्हीकडे स्क्वेअर रूट घेतलात तर किती आलं 2n इज इक्वल टू 1/4 आणि n इज इक्वल टू 1/8. n इज इक्वल टू 1/8. By what factor will the answer change if the coin is almost at the rim? कोणत्या फॅक्टर ना यांची किंमत जी आहे 1/8. आलं लक्षामध्ये. तर हा पहिला प्रॉब्लेम आपण इथं कंप्लीट केला आहे. परत एक वेळेस काय करायचं, व्हिडिओ बॅकला न्यायचा आणि पॉज करून ठेवायचं, पूर्ण प्रॉब्लेम वाचायचा आणि सोल्युशन तुम्ही पाहायचं नाही. तर काय करायचं, सुरुवातीला गिव्हन डाटा स्वतः पॉइंट आउट करायचा, फॉर्म्युला आठवायचा, ट्रेस द्यायचं माइंडवरती. कोणत्या आर्टिकलवरचा प्रॉब्लेम आहे, कॉइन स्लिप होणे म्हणजे सेंट्रीफ्युगल आहे अर्थातच. मग कॉइन केव्हा स्लिप होते, सेंट्रीफ्युगल फोर्स मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन कॉइन अँड सरफेस ऑफ द रिम, कोएफिशिएंट ऑफ सरफेस ऑफ द डिस्क. मग हा फॉर्म्युला आपल्याला गिव्हन डाटा लिहिल्यानंतर इथं लिहायचं, डायरेक्ट इथून किमती ठेवा आणि साध्या आणि सोप्या पद्धतीनं प्रॉब्लेम सॉल्व करा. ओके, आलं लक्षामध्ये पूर्ण पहिला प्रॉब्लेम. चला आता दुसरा प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया, आणि तो दुसरा प्रॉब्लेम आपण जो सॉल्व करतो, मी तुम्हाला प्रॉब्लेम देतो आणि 2 मिनिट तुम्हाला वेळ देतो आणि तो प्रॉब्लेम तुम्ही स्वतः सॉल्व. पहा बेटा, सेकंड प्रॉब्लेम नंबर 2. You read the problem very carefully and pick up the data given in the problems. A motorcyclist is undergoing vertical circles inside a sphere of death. पाहिले तुम्ही, यात्रेत गेल्यानंतर मौत का कुवा असा गोल डेरा असतो, त्यामध्ये मोटरसायकलिस्ट फिरतात ना, त्याच्यावरचा प्रॉब्लेम. स्पष्ट लिहिले, व्हर्टिकल सर्कल इनसाइड ए स्फिअर ऑफ डेथ. The speed of the motorcycle varies between 6 centimeter and 10 centimeter. 6 centimeter and 10 centimeter. तर इथं जे असेल गिवन डाटा, यामध्ये व्हेलॉसिटी हायेस्ट पोझिशनला कमी असते, व्ही लोएस्ट पोझिशनला मॅक्झिमम असते,
आणि मॅक्झिमम स्पीड दिलेलं आहे 10 सेंटीमीटर पर सेकंद आणि परत मिनिमम स्पीड टॉपला असते आणि ती दिलेली आहे आपल्याला 6 सेंटीमीटर पर सेकंद. बरोबर आहे. कॅल्क्युलेट द डायमीटर ऑफ द स्पियर. त्या वेल ऑफ डेथचा डायमीटर काढायचा. त्यानंतर हाऊ मच मिनिमम व्हॅल्यू आर पॉसिबल फॉर दीज टू स्पीड्स. आता हाऊ मच मिनिमम व्हॅल्यूज आर पॉसिबल. व्ही मिनिमम किती आहे या स्पीडला, दिलेल्या 2 स्पीडला व्ही मिनिमम किती आहे ते काढायचे आहे. व्ही मिनिमम is to be calculate at lowest and V minimum is to be calculate V minimum 1 म्हणू आणि V minimum 2 म्हणू. चला बरं, आता काय आयडिया येते. प्रॉब्लेम आता अनेक विद्यार्थ्यांना वाटतं हा बोर्ड टाईप प्रॉब्लेम, मग बोर्ड टाईप आहे का नीट जेई सीईटी. कुठलाही प्रॉब्लेम कोणत्या टाईपचा आहे डिस्टिंग्विश करणं खूप अवघड आहे. बरेचशे विद्यार्थ्यांचा गैरसमज असा होतो की सिंपल प्रॉब्लेम असेल तर हे कोणी विचारत नाही. प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व केल्याशिवाय त्याची डेप्थ, त्याची अंडरस्टँडिंग कळत नाही. म्हणून प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व करा. प्रॉब्लेम म्हणल्यानंतर हुरूप आलं पाहिजे आपल्याला. मी पटकन प्रॉब्लेम सॉल्व करतो, तर हा प्रॉब्लेम कशावरचा आहे. डेप्थ काढायचं आहे म्हणजे आपल्याला डायमीटर काढायचं आहे. by the law of conservation of energy, by the law of conservation of energy. लक्षात आलं का बेटा. कालच्या व्हिडिओमध्ये, ज्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी वर्टिकल सर्क्युलर मोशनचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये वेलॉसिटी काढण्यासाठी, मिनिमम वेलॉसिटी काढण्यासाठी कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा यूज केलेला आहे. total energy at lowest position is equal to total energy at highest position. Total energy at lowest position is equal to total energy at highest position. Total energy at any position in a vertical circular motion always conservative constant, and therefore total energy is the sum of kinetic energy at lowest plus potential energy at lowest is equal to kinetic energy at highest plus potential energy at highest position. Let me know kinetic energy at lowest position 1/2 m VL square plus पोटेन्शियल एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशनला काय असते रे. mgh. हाईट किती आहे लोएस्ट पोझिशनला व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये. हे पहा इथं तुम्हाला हे व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये ही लोएस्ट पोझिशन आणि ही हायेस्ट पोझिशन, हा सेंटर आहे. तर ही लोएस्ट पोझिशन, ही हायेस्ट पोझिशन. तर या लोएस्ट पोझिशनला व्हेलॉसिटी जी असेल ती VL आणि हायेस्ट पोझिशनला वेलॉसिटी हायेस्ट पोझिशनला VH म्हणून किंवा VT टॉप पोझिशन म्हणून. तर 1/2 m VT स्क्वेअर किंवा VH स्क्वेअर प्लस mgh. पहा लोएस्ट पोझिशन इथून हाईट मेजर करतो, इथं असल्यामुळे हाईट 0 आहे. मग काय येईल 1/2 कॉमन काढून कॅन्सल करा आणि VL स्क्वेअर इज इक्वल टू काय असेल VT स्क्वेअर प्लस काय आलं 2 टाइम्स GR. हा प्रॉब्लेमकडे काय आला आपण इथपर्यंत. VL स्क्वेअर इज इक्वल टू VT स्क्वेअर प्लस 4GR. कारण हे 4GR कसं आलं. 4GR हाईट जे असते ते 2 टाइम्स रेडियस, हाईट जे असते 2 टाइम्स रेडियस. आणि मग आपल्याला इथं ठेवलं आणि हे 1/2 कॉमन काढलेलं आहे. मग इथलं 1/2 डिवाइड आणि 1/2 मल्टिप्लाय केलं.
तर हे 2 राहिलेलं आणि इथलं 2 म्हणजे 4 येतं बेटा. आणि मग काय केले आपण इथं 4gr इज इक्वल टू VL स्क्वेअर मायनस VT स्क्वेअर आणि मग 2 टाइम्स R इंटू 2g इज इक्वल टू VL स्क्वेअर मायनस VT स्क्वेअर दॅट इज D इंटू 2 इंटू g ची किंमत 10 VL स्क्वेअर 100 मायनस VT स्क्वेअर 6 स्क्वेअर 36. तर किती आलं सांगा बरं मला आता हे आलं 64 आणि D इंटू 2 इंटू 10 हे 2 ने याला कॅन्सल केलं किती आलं हे 32. D इज इक्वल टू किती आलं सांगा मला 64 डिवाइड बाय 2 इंटू 10. right diameter and that is equal to here 6.4 divided by 2 is equal to 3.2 meter diameter आणि रेडियस त्याचा अर्धा असतो म्हणून काय आलं D by 2 is equal to 3.2 divided by 2 1.6 मीटर. रेडियस आला 1.6 मीटर. आता आपल्याला पुढे काय काढायचं आहे व्हेलॉसिटी काढायची आहे आणि ती व्हेलॉसिटी कोणत्या पॉइंटला काढायची आहे व्हेलॉसिटी ॲट मिनिमम व्हेलॉसिटी ॲट हायेस्ट अँड लोएस्ट पॉइंटला. तर V मिनिमम ॲट लोएस्ट इज इक्वल टू रूट ऑफ 5rg अँड दॅट इज इक्वल टू 5 इंटू 1.6 इंटू that is equal to root of किती येईल बेटा सांगा 5 इंटू 16 म्हणजे 4 रूट 5 मीटर हे कॅल्क्युलेशन. आणि परत आता व्हेलॉसिटी मिनिमम ॲट हायेस्ट सांगा रे फॉर्म्युला व्हेलॉसिटी ॲट हायेस्ट पोझिशनची मिनिमम किती असते. इन द प्रिव्हियस व्हिडिओ वी लर्न रूट RG and R 1.6 into G10 that is 16 square root of 16 is 4 meter. Square root of 16 is 4 meter. So that you read this problem. In this way we solve the second problem. तर मुलांनो पहा आता प्रॉब्लेम नंबर 3 वाचा बरं काय दिलेलं आहे. A motorcyclist is to undertake horizontal circles inside the cylindrical wall of well of inner radius given data मध्ये inner radius वेलचा किती आहे तो दिलेला तुम्हाला 4 मीटर आणि कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन between tires and wall is म्हणजे म्यू बरोबर 0.4. Calculate the minimum speed and frequency. V minimum speed and frequency is to be calculated. लक्षात येतो प्रॉब्लेम. आता वर्टिकल आहे वेल ऑफ डेथ. वेल ऑफ डेथचे प्रॉब्लेम असतील तर त्यासाठी फॉर्म्युला वेगळा आहे. एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला असे अनेक प्रॉब्लेम्स आहेत. हे अशा टाईपचे वेल ऑफ डेथ काढा फिगर आणि कन्सेप्ट क्लिअर करून घ्या बेटा. आता इथं जे मोटरसायकलिस्ट आहे असं आतून फिरतो वेल ऑफ डेथमध्ये. या वेल ऑफ डेथचा रेडियस किती आहे R आहे बरोबर आहे. इथं तुमचा सायकलिस्ट आहे या सायकलिस्टचं मास m आहे आणि सेंट्रिपेटल फोर्स जो असेल सेंटरकडे असतो आणि तो असतो mv² अपॉन R. आणि हा सेंट्रिपेटल फोर्स नॉर्मल रिॲक्शन म्हणजे असं इमॅजिन का असं फिरत आहे तो सेंट्रिपेटल फोर्स आणि त्याचा जो नॉर्मल रिॲक्शन सरफेसला परपेंडिक्युलर असतो तो एकमेकांशी बॅलेन्स होतो
आणि मग इथं जे असतं या सायक्लिस्टचं वेट असतं EMG व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन आणि तो खाली स्वीप होऊ नये याचा फोर्स ऑफ फ्रिक्शन जो असतो तो FS व्हर्टिकली अपवर्ड आणि हे चारी फोर्सेस जेव्हा बॅलेन्स होतात त्याच वेळेस मिनिमम ज्या स्पीडनं तो रिव्हॉल्व होतो कोण मोठा सायक्लिस्ट इनसाइड द वेल ऑफ डेथ ॲट दॅट टाइम इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये काय असतं सांगा मला mv² अपॉन r इज इक्वल टू नॉर्मल रिॲक्शन सेंट्रिपेटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतो नॉर्मल रिॲक्शन आणि फोर्स ऑफ फ्रिक्शन कोण प्रोव्हाइड करतो वेट म्हणजेच फोर्स ऑफ फ्रिक्शन प्रोव्हाइड्स द वेट दॅट इज इक्वल टू हिअर F दॅट इज इक्वल टू F इंटू S. आता पहा ह्या दोन इक्वेशन हे इक्वेशन फर्स्ट हे इक्वेशन सेकंड कन्सेप्ट ओरिएंटेड प्रॉब्लेम आहे. आता प्रत्येक वेळेस फॉर्म्युला मी डिराईव्ह करत नाही सुरुवातीला पहिला हे लक्षात येण्यासाठी कारण हॉरिझॉन्टल सर्कलसाठीचा वेगळा फॉर्म्युला आहे आणि व्हर्टिकल सर्कलचा वेगळा फॉर्म्युला आहे. शेवटी मी तुम्हाला तिथं ट्रेस देऊन सांगतो पहा इथं काय येईल mv² अपॉन r डिवायडेड बाय mg इज इक्वल टू n डिवाइड बाय Fs and that is v² upon rg is equal to n divided by s. What is the relation between force of friction and normal reaction? We know that Fs is equal to mu into n. ठेवा n divided by mu times n is equal to v² upon rg n cancel 1 upon mu आला आणि मग बेटा v² is equal to rg upon mu and therefore v is equal to square root of rg upon mu. आता ॲक्च्युअली हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये काय येतं म्यू rg येतं फॉर्म्युला आणि व्हर्टिकलमध्ये v इज इक्वल टू रूट ऑफ rg अपॉन म्यू येतं. वेल ऑफ डेथ अनेक वेळेस बॅक पेपर रेफर करा नीटचे पेपर बॅक रेफर करा चला या फॉर्म्युल्यावरती प्रॉब्लेम विचारलेला आहे का नाही पहा. मग हा फॉर्म्युला जर तुम्हाला क्लिअर झाला थिअरी कन्सेप्ट क्लिअर झाले याचे तर न्यूमरिकल व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून तुम्हाला किती वेळ लागतो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला काहीच नाही. आता प्रत्येक वेळेस वेल ऑफ डेथ म्हणलं v इज इक्वल टू रूट ऑफ rg डिवाइड बाय म्यू हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. हां आता चला पुढे किमती ठेवा बर v इज इक्वल टू रेडियस 4 मीटर g किती 10 आणि म्यूची किंमत किती दिलेली आहे तुम्हाला 0.4 राईट. हा डेसिमल काढला इथं 0 घेतलं हे कॅन्सल तर v आलं 10 मीटर पर सेकंद. तर मिनिमम स्पीड आपल्याला काढायची होती ती काढली आपण. आता फ्रिक्वेन्सी काढायची आहे काय रिलेशन v इज इक्वल टू r ओमेगा आणि ओमेगा इज इक्वल टू v बाय r v10 r रेडियस 4 मीटर आणि 2 पाय n इज इक्वल टू 10 डिवाइड बाय 4. आता इथं हे 2 याला कॅन्सल केलं 5 ला आणि n इज इक्वल टू 5 बाय 4 इंटू 1 अपॉन पाय 1 अपॉन पाय आणि दॅट इज इक्वल टू हिअर पाय डिवाइड बाय 4 पाय approximate this is the result here and that is here n is equal to 5 divided by 4 पाय. आता 5/4 ची किंमत पुढे जर सिम्प्लिफाय करायचं असेल 1.25 डिवाइड बाय पाय. हे रिव्होल्यूशन्स पर सेकंड इज द फ्रिक्वेन्सी अँड सो दॅट दिस इज द प्रॉब्लेम. फक्त कन्सेप्ट प्रॉब्लेमचा कळला तर इझिली आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. अजिबात काही अडचण येत नाही. कॉन्फिडन्स लेवल वाढली पाहिजे त्यासाठी थिअरीचे कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे. मी परत एक वेळ सांगतो प्रॉब्लेम्स आर दी ॲप्लिकेशन्स ऑफ थिअरी. कशा पद्धतीनं तुम्हाला आकडेमोड करता आली पाहिजे. प्रॉब्लेममध्ये काय आकडेमोड जमली की ते विद्यार्थ्याच्या आवडीचा विषय होतो. प्रॉब्लेम परफेक्ट होत राहतात.
ही आकडेमोड जमली पाहिजे. सुरुवात आहे, हळूहळू थोडं थोडं प्रॅक्टिस करा. हेच व्हिडिओ परत परत पॉज करा, पाठीमागे घ्या, परत फॉरवर्ड करा आणि आपल्याला ते लक्षात येऊ शकतात. तर हा प्रॉब्लेम नंबर 3 आपण कंप्लीट केलेला आहे. पावडे फोर्थ प्रॉब्लेम जो आहे, फोर्थ प्रॉब्लेम, कॅल्क्युलेट द अँग्युलर वेलॉसिटी. अँग्युलर वेलॉसिटी, पिक अप द डाटा. ओमेगा is to be calculate. Linear velocity v calculate करा. of a tip of minute hand एक रिव्होल्यूशन साठी त्याचा टाइम पिरियड किती दिलेला आहे, मिनिट हँड, आवर हँड आणि सेकंड हँड. आता याचे सगळ्यांचे टाइम पिरियड तुम्हाला माहित पाहिजे. सेकंड हँड एक रोटेशन कंप्लीट केला 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट टाइम पिरियड. मिनिट हँडने एक रोटेशन कंप्लीट केला, किती मिनिट झाले, 60 मिनिट. तर सेकंद किती, 60 इंटू 60 सेकंद टाइम पिरियड मिनिट हँड. लेंथ किती दिलाय म्हणजे रेडियस r इज इक्वल टू 10 सेंटीमीटर म्हणजेच 0.1 मीटर. SI सिस्टीममध्ये कन्वर्ट करून ठेवायचं. चला बेटा, साधा सोपा प्रॉब्लेम आहे. चला, कोणत्या फॉर्म्युल्यावरचा, ओमेगा अँग्युलर वेलॉसिटी काढायचे. सरळ सरळ तुम्हाला माहित आहे ओमेगा इज इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. एका रोटेशन मधला अँग्युलर डिस्प्लेसमेंट 2π. 2π ची किंमत किती असे, 6.28 डिवायडेड बाय 60 इंटू 60. आलं लक्षात, 60 इंटू 60. आता पहा, याला असं लिहा, सिम्प्लिफिकेशन कॅल्क्युलेशन, 6.28 डिवाइड बाय 6 इंटू 6 इंटू 10⁻². वर नेलं मी 10⁻⁻² होईल. 6 याला कॅल्क्युलेट करा, 6 6 1चा, परत इथं 0, साइन चौक 24, 4 28, 4 उरले, 40 झाले, 6 7 36. बरोबर आहे. आणि परत याला आता पुढे 1.046 डिवायडेड बाय 6 इंटू 10⁻². हां, परत करा आता कॅल्क्युलेशन. इथं पॉइंट घ्या, 6 1 6. हां, परत पुढे किती उरले, 4 44, 6 7 42, 6 1 किती झालं, 6 1 6, 6 7 42, 2 उरले 20, 6 3 18, किती उरले 2 म्हणजे 3 इंटू 10⁻² म्हणजे याला 1.732 इंटू 10⁻³ रेडियन पर सेकंद. लक्षात आलं का रे. डेसिमल पॉईंट राईटला शिफ्ट केला एका डिजिटनं, इथला डेसिमल इकडे सेला तर 10⁻⁻1 वाढतो म्हणजे -3 होत. आणि युनिट रेडियन पर सेकंद. युनिट न विसरता लिहित चला बरं का, बोर्डाला असतं त्याचं वेटेज. एक सवय लागू द्या तुम्हाला, काही गोष्टीची सवय सुद्धा लागून घेतली पाहिजे. केवळ टिक करायचं ऑब्जेक्टिव्ह म्हणण्यामध्ये काही काही वेळेस साध्या गोष्टी चुका होतात. आता लिनियर वेलॉसिटी v इज इक्वल टू r ओमेगा. सांगा, फॉर्म्युला आठवला ना. लिनियर वेलॉसिटीमध्ये रिलेशन आणि अँग्युलर वेलॉसिटीमध्ये काय रिलेशन आहे, v इज इक्वल टू r ओमेगा. r किती दिलं आपल्याला, इथं रेडियस दिलं आहे ना 10 सेंटीमीटर म्हणजे 0.1 इंटू ओमेगा ऑलरेडी काढलेला आहे आपण 1.733 इंटू 10⁻⁻3. आता याला परत एक पुढे शिफ्ट करा, 1.733 इंटू 10⁻⁴ रेडियन पर सेकंद. आहे का नाही. सिंपल प्रॉब्लेम्स, सर्वच व्हरायटीज ऑफ प्रॉब्लेम असतात. नॉर्मल प्रॉब्लेम, सिंपल प्रॉब्लेम, हार्ड प्रॉब्लेम, सर्व व्हरायटीज ऑफ प्रॉब्लेम आपल्या नजरेतून गेले पाहिजेत. आपण सॉल्व केलं पाहिजे. आपला कॉन्फिडन्स खूप वाढला पाहिजे. प्रॉब्लेम म्हणले की अंगात असं एनर्जी आली पाहिजे की किती प्रॉब्लेम सॉल्व करत बसायचे.
एका बैठकीला किमान 50 प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची कॅपॅसिटी आपली ठेवायची. आणि त्यासाठी काय पाहिलं, कॉन्फिडन्स येण्यासाठी थेअरी चांगल्या पद्धतीनं रीड केलं तर प्रॉब्लेमची प्रॅक्टिस केल्यानंतर हे सगळं होऊन जाईल. करत राहा, प्रॅक्टिस करा, सर्व तुम्हाला येणार आहे, हे लक्षात. चला बेटा, नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 5. अ कार ऑफ मास 2000 kg. पॉइंट आउट द गिवन डाटा. गिवन डाटा पॉइंट आउट करा. m is equal to 2000 kg rounds a curve of radius r is equal to 250 meter. At speed दिलेली आहे v 90 km/h. 90 km/h मीटर पर सेकंद कन्वर्ट करण्यासाठी ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे कन्व्हर्शन फॅक्टर. काय करायचं, 5/18 न मल्टिप्लाय करायचं, म्हणजेच किती येतं, 18×5 5 × 5 इज इक्वल टू 25 मीटर पर सेकंद. राईट. आणि कॅल्क्युलेट इट्स अँग्युलर स्पीड. ओमेगा काढायचा आहे. राईट आहे, ओमेगा काढायचा आहे. आणि पुढे सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन AR आणि सेंट्रिपेटल फोर्स, हे 3 क्वांटिटी या प्रॉब्लेममध्ये काढायचे आहेत. फार फार सिंपल प्रॉब्लेम. काढा बरं. आता कसं काढणार, तुम्हाला हे दिलेलं आहे. तर V आणि R माहीत असेल तर ओमेगा काढता येतं. काय रिलेशन, सोल्युशनमध्ये काय रिलेशन, V इज इक्वल टू R ओमेगा. देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू V/R. V किती आहे, 25 डिवायडेड बाय R रेडियस 250 1/10. बरोबर आहे का नाही, 25 × 25 1/10 म्हणजे 0.1 मीटर. राईट. आता आपण काय काढलं, पहिला रिझल्ट काढला. आता रेडियल ॲक्सलरेशन काढायचं आहे. सांगा रे, रेडियल ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला. ट्रेस त्या माइंडला आठवा. रेडियल ॲक्सलरेशन बरोबर काय फॉर्म्युला, AR इज इक्वल टू, हां सांगा बरं पटकन, आठवा. AR इज इक्वल टू R ओमेगा स्क्वेअर. 2-3 फॉर्म्युले आहेत, पण अप्रोप्रिएट फॉर्म्युला आपल्याला आला पाहिजे. ओमेगाच्या भाषेमधला फॉर्म्युला आला पाहिजे. रेडियस किती आहे, 250. बरोबर आहे का. हां, आणि ओमेगा आत्ता आपण काढलेला आहे 0.1 रेडियन पर सेकंद युनिट. तर 0.1 तर 25 मीटर पर सेकंद स्क्वेअर. हे काय झालं रे, सेंट्रिपेटल ॲक्सलेशन. आता सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर. मास किती घेतलाय आपण, किंवा r ओमेगा स्क्वेअर म्हणजे ॲक्सलेशन. मास किती आहे, 2000 इंटू R ओमेगा स्क्वेअर, हे काढलेलं वर 25. तर 25 × 2 = 50. 1 2 3 न्यूटन झालं सेंट्रिपेटल फोर्स. 50,000 न्यूटन हा सेंट्रिपेटल फोर्स आपण इथं वर्कआउट आहे का नाही. सिंपल प्रॉब्लेम. पहा प्रॉब्लेममध्ये गिवन डाटा एकच लक्षात आला. फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहे. फॉर्म्युले म्हणजे फिजिक्समध्ये, फिजिक्स इज द प्ले गेम ऑफ फॉर्म्युले. फॉर्म्युल्याचा खेळ करता आला पाहिजे. ज्याला फॉर्म्युल्याचा खेळ करता येतो तो फिजिक्समध्ये सर्वश्रेष्ठ ठरतो. म्हणजे आठवलं पाहिजे, सतत चिंतन हे सर्व करत राहिलं पाहिजे. हा पाहत आहे नेक्स्ट प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम वाचा बघ. अ स्टोन वेईंग 1 kg. गिवन डाटामध्ये काय सांगा. मास ऑफ द स्टोन 1 kg whirled in a vertical circle attached at the end of a rope of length म्हणजे radius 0.5 meter. Find the tension at lowest. Tension in the string at lowest and tension in the string at highest position ला. पहा बेटा, तुम्हाला फॉर्म्युला मी ऑलरेडी दिलेला आहे.
काय सांगा फॉर्म्युला आठवा. टेन्शन ॲट लोएस्ट पोझिशन इज इक्वल टू, अर्थात मिनिमम टेन्शन पाहिजे 6 mg. 6 इंटू मास 1 g 10. 6 mg, 6 इंटू मास किती आहे 1 आणि g 10, दॅट इज इक्वल टू 60 न्यूटन. 60 न्यूटन. आणि टेन्शन ॲट हायेस्ट पोझिशन, मिनिमम टेन्शन हायेस्ट पोझिशनला दॅट इज इक्वल टू 0. मिनिमम टेन्शन ॲट द हायेस्ट पोझिशन इज इक्वल टू 0. सच ए सिम्पल प्रॉब्लेम हिअर वी सॉल्व. आलं लक्षात? सिम्पल प्रॉब्लेम, काही अडचण नाही याची, स्ट्रेट फॉरवर्ड.